करायचं का स्टार्ट? चला, हाच प्रॉब्लेम तर नाही सोडवणार आपण. असं म्हणजे आधी सांगून काय केलं असतं, काहीच नसतं केलं. आज आपण परत एकदा कॉन्सेप्ट क्लिअरिटी करून घेणार. परत परत चुकायचं नाही. फक्त तुम्हाला गुडविलच्या स्टेप्स अजून नीट नाही येत, रेशोज कुठे अप्लाय करायचं ते नीट अजून येत नाही, कोणती मेथडला काय अप्लाय करतोय काय करतोय काही नाही. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती राऊंड द क्लॉक 12 वाजलेले असतात. मराठीत बोलणं बरोबर नाही वाटत ना. राऊंड द क्लॉक 12 वाजलेले असतात. नाही माहिती, ठीक आहे, असू दे. जाऊयात पुढे, पुढे जाऊयात. आपण काय करणार आहे आजच्या लेक्चर मध्ये? लक्ष द्या, टाइमपास न करू, लक्ष द्या. परत सांगतोय, कॉन्सेप्ट आज नीट कळून नाही घेतल्या तर प्रॉब्लेम होईल. कॉन्सेप्ट महत्वाचे आहेत, प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होत राहतील, पण कॉन्सेप्ट माहित नसेल तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार आहे का? येईल का? नाही येणार ना? मग नीट लक्ष द्या, बाकी नाही, कळलं का? चला, आपण पहिले काय पाहिलं होतं? टॉपिकचं नाव काय पाहिलं होतं आपण? बस, बाकीचा आता फालतूपणा नाही चालणार. बस, ऍडमिशन ऑफ काय होतं? पार्टनर होतं. तर त्याच्यात काय होतं नक्की, काय काय होतं ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये? एक्झिस्टिंग फर्म मध्ये एखाद्या नवीन पार्टनरला आपण काय करून घेतो? ऍड करून घेतो. काय करतो? ऍड करतो. तर रिझन्स काय काय होते एकदा सांगू शकता? नका नका सांगू, तेच परवडेल मला. कशासाठी? फॉर गेटिंग मोर कॅपिटल. फॉर कशासाठी? फॉर गेटिंग मोर कॅपिटल रिक्वायरमेंट असेल. मोर कॅपिटल कधी लागतं? एक्सपेन्शन करणार असेल किंवा बिझनेस मध्ये आपल्याला काही वाढ करायची असेल अजून, त्यासाठी. आणि अजून कशासाठी घेतो आपण नवीन पार्टनरला? कशा ऑन बोर्ड का घेतो? गेटिंग स्किल ऑर एखाद्या व्यक्तीकडे जास्त स्किल सेट असेल, एखादा आपण गुड्स प्रोड्यूस करतोय तर त्याला आपण आपल्या फर्म मध्ये जॉईन करून घेणार की नाही? घेणार ना. त्या प्रोडक्ट मध्ये काय चेंजेस करू शकतो, त्याची कॉस्ट कशी कमी करू शकतो, तो पर्सन आपल्याला मदत करेल की नाही? करेल ना. तर कधी कधी रिझन काय असतं? फॉर गेटिंग स्किल ऑर नॉलेज. फॉर गेटिंग. त्या ऍडमिशन ऑफ पार्टनर तुम्हाला कोण विचारणार नाही या पेपर मध्ये काय असतं. फक्त लक्षात ठेवा, नवीन पार्टनरला ऍडमिट करतो फॉर गेटिंग मोर कॅपिटल. फॉर गेटिंग मोर. तर रिझन काही असू शकतं, फॉर एक्सपेन्शन असू शकतं, फॉर गेटिंग स्किल ऑर ते सोडा, त्याचा आपल्याशी जास्त काही संबंध नाहीये. मेन चालू कुठून होतं आपलं? स्टेप्स पासून होतं. कुठून? स्टेप्स पासून. आता आपण प्रॉब्लेम आतापर्यंत तुम्ही किती सॉल्व्ह केले? 4 5 हे पण माहित नाही. पहिला प्रॉब्लेम कोणता सॉल्व्ह केला? हा, 20 नंतर 34 नंतर 3 5 आणि 7 अरे 7 झालं रे, कालच आठवायचं होतं. ठीक आहे, सोडून द्या, पुढे जाऊया. मला सांगा, आपण या टॉपिक मध्ये लेजर अकाउंट्स आपल्याला कोणते कोणते प्रिपेअर ऍट मॅक्स आपल्याला कोणते कोणते लेजर अकाउंट्स असणार आहेत? बोलू नका, लक्ष द्या. ऍट मॅक्स आपल्याला किती लेजर अकाउंट्स असणार आहेत? टोटल लेजर अकाउंट्स किती असणार आहेत आपल्याला? 4 का 5? अरे किती आहेत? ए बी सी डी काउंट नाही करतायत का? किती होतात? 5 ना. तर आपल्याला टोटल अकाउंट किती प्रिपेअर करावे लागतात? किती करावे लागतात? 5. आता 5 मध्ये तुम्हाला कोणते कोणते नाव आहेत ते तुम्हाला माहिती आहेत काय? रिव्हॅल्युएशन अकाउंट. कोणता अकाउंट? रिव्हॅल्युएशन अकाउंट. त्यालाच काय म्हणतात? पी अँड एल. तर पेपर मध्ये असं आलं की प्रिपेअर पी अँड एल ऍडजस्टमेंट अकाउंट, तर म्हणू नका शिकवलंच नव्हतं. हा, तुम्ही पेपर मध्ये त्या पी अँड एल ऍडजस्टमेंटच्या ऐवजी रिव्हॅल्युएशन अकाउंट जरी नाव दिलं तरी चालेल, पेपर चेकर मार्क कापणार नाही. कळलं? तर पुढे बोला. रिव्हॅल्युएशन मध्ये तुम्ही काय करता एवढं तुम्हाला माहित पाहिजे. आता काय करता रिव्हॅल्युएशन मध्ये? काय करता? प्रिपेअर तर करता, काय करता? एंट्रीज करता. कशाच्या एंट्रीज करतात एवढं तर सांगता येईल? ऍसेट्स आणि लायबिलिटीज. ऍसेट्स आणि, पण त्याच्या आधी एक शब्द राहिला ना. ऍसेट्स अँड लायबिलिटीजची अख्खी व्हॅल्यू लिहिता का? नाही. काय? चेंजेस इन ऍसेट्स अँड एक तर लायबिलिटी वाढेल, लायबिलिटी कमी होईल, किंवा ऍसेट वाढेल किंवा ऍसेट
कमी होईल ते सगळं रेकॉर्ड कुठं होणार आहे? रिव्हॅल्युएशनला. कुठं रेकॉर्ड होणार आहे? आणि फक्त जेवढी अमाऊंट चेंज झाली काय, जेवढी अमाऊंट चेंज झाली तेवढीच रेकॉर्ड करायची. अख्खी ऍसेटची व्हॅल्यू रेकॉर्ड करणार आहे का? अख्खी ऍसेटची व्हॅल्यू रेकॉर्ड करणार का आपण? नाही. त्यानंतर कोणतं अकाउंट बघताय? कॅपिटल किंवा तुम्हाला माहिती आहे हे पार्टनरचं कोणतं अकाउंट असतं? पर्सनल अकाउंट. कोणतं अकाउंट? दोन साइड माहिती आहे, डेबिट आणि कॅपिटल असेल तर कंपल्सरी कोणता बॅलन्स असेल त्याच्यावरती? क्रेडिट बॅलन्स असेल. कोणता बॅलन्स? आणि करंट आला तर दोन्ही बॅलन्स असू शकतात. कोणते कोणते? डेबिट किंवा त्यानंतर तुम्ही काय शिकलात पुढे अजून? कॅश ऑब्लिक बँक मध्ये सगळे कोणते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतात? कॅश रिसिव्ड आणि कॅश पेड. त्यानंतर आलं नवीन अकाउंट. यावेळेस कोणतं होतं? गुडविल होतं. कोणतं होतं? तर नवीन पार्टनर सोबत येत असतो तो कधी कधी स्वतःची रेप्युटेशन सोबत आणत असतो. काय? स्वतःची रेप्युटेशन किंवा ऑन गोईंग बिझनेसची पण काय असती? रेप्युटेशन असती. तर गुडविलला काय म्हणतात? रेप्युटेशन मेजर्ड इन टर्म्स ऑफ मॉनिटरी व्हॅल्यू. हे गुडविलचा मिनिंग आहे. आजच रेकॉर्ड झालंय, आजच 11th लेक्चर येईल. तर ऐकायचं असेल तर ऐकू शकता. ठीक आहे, पुढे जाऊया बॅलन्स शीट सोबत. बॅलन्स शीट म्हणजे तर तुम्हाला माहितीच नसेल, बरोबर? बॅलन्स शीट म्हणजे तुम्हाला माहितीच नसेल ना. काय असतं? अकाउंट असतं. बरोबर, अकाउंट असतं. काय असतं? अकाउंट असतं. माहित नाही. बॅलन्स शीट काय असतं? स्टेटमेंट असतं. काय असतं? स्टेटमेंट असतं, जी आपल्या बिझनेसची काय शो करते? फायनान्शियल पोझिशन. बॅलन्स शीट शो. वा, बॅलन्स शीट काय शो करते आपल्या बिझनेसची? बॅलन्स शीट शो करते. अरे हे उत्तर कुठनं शिकता रे? थोडं तरी विचार करून बोलायचं की बॅलन्स शीट नंतर परत बॅलन्स शीट येईल का? नाही. बॅलन्स शीट नंतर बॅलन्स शीट का प्रिपेअर करतो? बॅलन्स शीट काय शो करते बिझनेसची? बॅलन्स शीट मॅच होतंय का काही? हा, डेबिट क्रेडिट तरी मॅच होतंय. बॅलन्स शीटची डेबिट साइड काय असते? घ्या, तुमच्याच दोघांकडनं अपेक्षित होतं. बॅलन्स शीटला डेबिट क्रेडिट असतं का? हा, ते मला कळालं. बघितलं का? आता हे विचारलं कशासाठी की तुम्हाला कन्फ्युज होऊ म्हणून. चला पुढे तर बोला. बॅलन्स शीटला दोन साइड राहतील, ऍसेट लायबिलिटी. त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाहीये, ते तुम्हाला माहिती पाहिजे. फक्त ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ मध्ये नवीन दोन अकाउंट कोणते ओपन करावे लागतील? फक्त नवीन दोन अकाउंट जे तुम्हाला माहित नव्हते आधी. काय काय त्यांची नावं बोला. रिव्हॅल्युएशन माहित होतं का? नाही. आणि काय? गुडविल. रिव्हॅल्युएशन माहित होतं का? नव्हतं. गुडविल माहित होतं का? नाही. हे दोन अकाउंट आहेत जे तुम्हाला या वर्षी प्रिपेअर करायला लागत आहेत. कळलं? आणि त्याच्यात काय रेकॉर्ड होतं एवढं तरी कळलंय का? आता पुढे जाऊयात. मग तुम्हाला ऍट मॅक्स किती अकाउंट विचारतील? आले तर आले. किती अकाउंट असतील? 5 अकाउंट. पण लक्षात घ्या, पेपरला तुम्हाला कंपल्सरी एवढे 3च अकाउंट प्रिपेअर करायला लावतात. कोणते कोणते? रिव्हॅल्युएशन किंवा त्याला दुसरं नाव काय? P&L ऍडजस्टमेंट अकाउंट. तुम्ही रिव्हॅल्युएशन नाव दिलं तरी चालतं. त्यानंतर कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. पेपरला एवढे 2च अकाउंट प्रिपेअर करायला सांगतात, 3च अकाउंट प्रिपेअर करायला सांगतात. पण आपल्याला कंपल्सरी हे दोन अकाउंट पण प्रिपेअर करायला लागतात. का? कॅशचा बॅलन्स चेंज होतो का? होतो ना. कॅशला जो ओपनिंग होतो तोच क्लोजिंग आहे का? बॅलन्स नाहीये. नवीन कॅपिटल आणलं किंवा अजून काय गुडविल कॅश मध्ये आणलं तर कॅशची अमाऊंट फ्लक्च्युएट होतीये का? तर त्यासाठी आपल्याला कॅश अकाउंट प्रिपेअर करायलाच लागतं. आणि गुडविल जर क्लोज होत असेल तर त्याचं काय नाही, पण ऑपोजिट इफेक्ट तर द्यायला लागतोय का गुडविलचा? कॅश टू गुडविल कॅशला दिला, पण गुडविलला तुम्ही नाही दिला तरी चालतो. आणि गुडविल टू ओल्ड पार्टनर्सला द्यायला लागतो. गुडविल प्रिपेअर नाही केलं, डेबिटला नाही दिलं तरी चालतो. पण तुम्हाला एवढं लगेच लक्षात येणार आहे का? नाही. मग त्यासाठी तुम्हाला सिंपल काय करायचंय? अकाउंट प्रिपेअर करायचंय. हे बघा, लास्ट अँड लिस्ट वॉर्निंग. मी सांगतो टाइमपास नाही. अभिषेक जा तिकडे कार्तिकच्या साईडला जाऊन बस, तुझा काही फायदा नाही होणार. आणि ऐक रोहन, तू लास्ट बेंचवर जाऊन बस, तुझा तसाही काही फायदा नाहीये. सो प्लीज, ठीक आहे, टाइमपास नाही चालणार. जा लास्ट बेंचवर, लवकर 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 लवकर. डिस्टर्बन्स नको. लास्ट म्हणजे ऍट लास्ट राहील. ठीक आहे. जो टाइमपास करायचाय कर, भले तुला मार्क पाडायचे नको पाडू, काही फरक नाही पडणार, न क्लासला, न तुझ्या घरच्यांना, न तुला स्वतःला. ठीक आहे, पुढे जाऊयात.
सेकंड स्टेप काय असेल आपली प्रॉब्लेमची? हे पण आपला प्रॉब्लेम सुरू होताना मला लक्षात द्या, लेजर असेल तर प्रॉब्लेम सुरू कुठून होणार? फर्स्ट स्टेप का सेकंड स्टेप? फर्स्ट स्टेप पासून. कुठनं? फर्स्ट स्टेप. जर्नल असेल तर सेकंड स्टेप. जर्नल असेल तर जर्नल मध्ये आपल्याला हे असले अकाउंट्स प्रिपेअर करायला लागतात का? नाही ना. पण आपल्याला लेजर मध्ये काय करायला लागतात? ओपन नेसेसरी अकाउंट. जे सांगितले असतील ते अकाउंट प्रिपेअर करायचे. आपण तर ऍडमिशन मध्ये तर मला वाटतं सगळेच अकाउंट्स असतात. डेथ मध्ये एखाद दुसरं कमी जास्त चालतं, कारण की डेथ मध्ये जास्त काही विचारत नाही. पण आपल्याला काय करायचे? ओपन नेसेसरी अकाउंट ओपन करायचे आणि पुढे काय सांगितलंय? अँड ट्रान्सफर द बॅलन्सेस पण तुम्हाला सांगून ठेवतो, कोणत्या कोणत्या अकाउंटचे तुम्हाला पेपरमध्ये सापडणार. कॅपिटल अकाउंटचे असणार आहेत का बॅलन्सेस? क्वेश्चन मध्ये असणार आहेत का? असणार आहेत. कॅशचा बॅलन्स असणार आहे का? असणार आहे. कधी कधी गुडविलचा पण असतो. जर तुम्हाला गुडविलची स्टेप नंबर 3 आठवत असेल, इफ गुडविल ऑलरेडी अपियर्स इन द बॅलन्स शीट, आहे का? अरे आहे का? इफ गुडविल ऑलरेडी अपियर्स इन द बॅलन्स शीट. अपियर्स म्हणजे कुठं? ओल्ड बॅलन्स शीट मध्ये. कुठे अपियर केली असणार? ओल्ड बॅलन्स शीट. तेव्हा पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय, जर गुडविल बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला दिसत असेल तर गुडविलचा पण बॅलन्स लिहायचा आहे. गुडविलचा बॅलन्स कोणता असणार आहे? ऍसेटचा बॅलन्स काय असतो? डेबिट का क्रेडिट? डेबिट ना. मग रेकॉर्ड कुठं करणार? गुडविलच्या डेबिटला. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून. राहील का लक्षात? अरे राहील लक्षात? हा, तुम्हाला लक्षात नसेल राहिलं ना तरी सांगतो. लायबिलिटी आणि ऍसेटला आहे ना चेक करायचं. आपण किती अकाउंट्स प्रिपेअर करणार आहे? 5 अकाउंट. किती अकाउंट्स? या 5 पैकी कोणत्याही अकाउंटची जे अकाउंटची नावं दिसतील का, त्या अकाउंटची ओपनिंग बॅलन्स पोस्ट करायचे. त्या अकाउंटचे काय करायचे? ओपनिंग बॅलन्स. रिव्हॅल्युएशनचा बॅलन्स दिसतो कधी? नाही दिसणार. चेंजेस इन ऍसेट्स अँड लायबिलिटीज. कॅपिटलचा दिसतो का? कुठं असतो? क्रेडिटला असतो का? लायबिलिटीला असतो. कुठं असतो? लायबिलिटीला असतो. कॅशचा बॅलन्स कुठं असतो? ऍसेटला असतो. कुठं असतो? ऍसेटला. आणि गुडविलचा पण जर बॅलन्स दिला तर गुडविलचा कुठं असणार? ऍसेटलाच असणार. तर गुडविलच्या कोणत्या साईडला जाणार? गुडविल अकाउंटच्या कोणत्या साईडला जाणार? डेबिट साईडला. काय लिहिणार? टू बॅलन्स. जर ओल्ड बॅलन्स शीट मध्ये असेल, कुठं असेल? ओल्ड बॅलन्स शीट म्हणजे तो तुमचा क्वेश्चन काय असणार तुमचा? त्याच्या. आता हे ओपन नेसेसरी अकाउंट अँड ट्रान्सफर द बॅलन्सेस मध्ये काय कन्फ्युजन आहे? काय कन्फ्युजन आहेत का? 5 अकाउंटची परत एकदा नावं बोलतात का? बोला बोला. म्हणजे एक साथ बोला, जरा सूर लागला पाहिजे. पहिल्यापासून एक साथ बोलणार आणि सगळा जसं इथं दिलाय ना तसं बोला. चला. ए फॉर ऍपल नका बोलू. ए फॉर रिव्हॅल्युएशन आणि प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. बी फॉर कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट. सी फॉर कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आणि डी फॉर गुडविल अकाउंट. आणि लास्ट ई फॉर न्यू फॉर्म. बॅलन्स शीट ऑफ न्यू फॉर्म. न्यू फॉर्मचं म्हणजे कळत आहे ना? बॅलन्स शीट त्या दिवसापर्यंतच व्हॅलिड असते. 1 एप्रिलला गेला त्या दिवशी व्हॅलिड राहील का बॅलन्स शीट? आणि त्या दिवशी व्हॅलिड राहील का? त्या दिवशी आपल्याला नवीन बॅलन्स शीट प्रिपेअर करायला लागणार आहे. म्हणून ते सेंटेन्स खूप महत्वाचं आहे. काय? बॅलन्स शीट आफ्टर ऍडमिशन ऑफ न्यू. ऍडमिशन ऑफ काय जे नाव असेल ते ऍज ऑन. तारीख पण महत्वाची आहे. पुढे बोला. सेकंड स्टेप काय राहणार आहे? वाचा आणि बोला. सेकंड स्टेप काय असणार आहे? डिस्ट्रीब्युशन ऑफ अक्युमुलेटेड प्रॉफिट्स अँड. डिस्ट्रीब्युशन ऑफ काय आहे? अक्युमुलेटेड प्रॉफिट्स अँड. हे प्रॉफिट्स आणि लॉसेस तुम्हाला कोणत्या बॅलन्स शीट मध्ये भेटणार आहेत? ओल्ड का न्यू? ओल्ड. ओल्ड बॅलन्स शीट म्हणजे तुमचा काय असणार आहे? ते क्वेश्चन असणार आहे. काय असणार आहे? क्वेश्चन मध्येच तुम्हाला काय भेटणार आहे? ओल्ड प्रॉफिट आणि ओल्ड प्रॉफिट आणि ओल्ड लॉस आहेत. तर ते डिस्ट्रीब्यूट पण कोणाला होणार? फक्त कोणाला होणार? ओल्ड पार्टनर्सला. मग रेशो पण कोणता असणार? रेशो पण कोणता असणार? ओल्ड रेशो असणार. राहील लक्षात? लक्षात राहील का? अरे हो की नाही? हो. तर पुढे जाऊयात. प्रॉफिट मध्ये काय काय टाइप्स दिले? थांबा परत एकदा कन्फर्म करू. प्रॉफिट कोणत्या साईडला दिलेले असतील? लायबिलिटी साईडला. कोणत्या साईडला? आणि लॉस कोणत्या साईडला असतील? लॉस कोणत्या साईडला? ऍसेट साईडला. तर आता प्रॉफिट मध्ये काय काय तुम्हाला लायबिलिटी साईडला दिसू शकतं?
आता या हेड्स पैकी एक हेड दिसला, दोन हेड दिसले किंवा तीन हेड पण दिसले, तर ते सगळे काय असणार आहेत? काय असणार आहेत? तर तुम्हाला टाइप्स दिलेत, हे काय असू शकतं? जनरल रिझर्व, रिझर्व फंड, जॉईंट पॉलिसी रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन किंवा इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन. या 6 किंवा 7 पैकी तुम्हाला काही दिसू शकतं. कळलं का? असं नाही म्हणायचं की ह्यापैकी एकच दिलतं तर हे दुसरं कुठं येणार, चुकायचं नाहीये. कळलं का? म्हणून हे एकदा हेड्स दररोज नाही तर 5-6 दिवसांना एकदा बघत चला, कारण की अचानक तुम्हाला जर आलं वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन फंड, हा, तर वाचतील ना 12 o'clock अराउंड, डोक्यामध्ये नाही वाचणार? हा, नाही वाचणार? वाचणार. हा, जर तुम्हाला हे लक्षातच नसल आणि डायरेक्ट तुम्ही पेपरला गेला आणि चुकून तुम्हाला लायबिलिटी साईडला आलं ओल्ड बॅलन्स शीटच्या वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन फंड, हे तर आपलं झालंच नव्हतं असं म्हणतात आणि काय आउट ऑफ सिलेबस येतात आणि सोडून देतात. मार्क तर काय होणार आहेत? जाणार आहेत. कळलं का? सो प्रॉफिट्स आहेत, हे सगळे काय आहेत? प्रॉफिट्स आहेत. बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला बघायला भेटतील? कोणत्या साईडला बघायला भेटतील? लायबिलिटी साईडला बघायला भेटतील. प्रॉफिट आहे पार्टनर्सच्या कोणत्या साईडला डिस्ट्रीब्यूट होणार? पार्टनर्सला काय काय देणार तुम्ही? क्रेडिट का डेबिट? पार्टनर्सला देणार आहेत ना, मग पार्टनर्सच्या कोणत्या साईडला? पार्टनर्सच्या कोणत्या साईडला? क्रेडिट साईडला राहील. मग त्या प्रॉफिटला काय राहणार? त्या प्रॉफिट म्हणजे कोणताही जनरल रिझर्व असेल, रिझर्व फंड असेल, त्याला एंट्री मध्ये काय राहणार? डेबिट का क्रेडिट? डेबिट राहणार. क्रेडिट कोणाला देत आहे? पार्टनरला. तर प्रॉफिटला काय भेटणार? डेबिट भेटणार आहे. मग एंट्रीला एंट्री बोला, जर्नल एंट्री बोला, आता लेजर करताय म्हणून सोपं आहे. जनरल रिझर्व, अच्छा ठीक आहे, कोणताही रिझर्व घ्या. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स. शब्द महत्वाचा काय? ओल्ड पार्टनर्स. कोणता पार्टनर्स? ओल्ड पार्टनर्स. रेशो कोणता घेणार मग? कोणता रेशो? ओल्ड रेशो. परत एकदा प्रॉफिट डिस्ट्रीब्युशनची जर्नल एंट्री बोला. जनरल रिझर्व घ्या, कोणत्याही रिझर्वचं नाव घ्या. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन देअर ओल्ड रेशो. इन देअर ऍसेट साईडला फक्त एकच लॉस बघायला भेटेल. ऍसेट साईडला काय? फक्त एकच लॉस. एकच लॉस म्हणजे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर ऍसेट साईडला असं दिसत असेल कोणत्या बॅलन्स शीटच्या पण, न्यू का ओल्ड? ओल्ड बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला प्रॉफिट अँड लॉस दिसत असेल तर तो तुमच्या फर्मचा काय आहे? लॉस आहे. तर पार्टनर्सला काय बेअर करावं लागणार आहे? तर पार्टनर्सच्या डेबिटला का क्रेडिटला? पार्टनर्सच्या डेबिटला का क्रेडिटला? डेबिटला दिसणार आहे. मग पार्टनर्सला डेबिट भेटतंय तर लॉसला काय भेटणार आहे? लॉसला काय भेटणार आहे? तर जर्नल एंट्री बोला. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड आता लॉसचा तर एकच हेड आहे तर तोच असणार आहे. इन देअर परत काय असणार आहे? इन देअर ओल्ड रेशो. राहील लक्षात? अरे लक्षात राहील का? जर आपल्याला लेजर आलं तर प्रॉब्लेमची सुरुवात कुठून होणार? स्टेप नंबर 1 पासून. 1 केली की त्याच्यानंतर काय करायची? स्टेप नंबर काय करायची? त्यानंतर आपण कुठे जातो? ऍडजस्टमेंट कडे. कुठे जातो? ऍडजस्टमेंट कडे. आणि जर डायरेक्ट जर्नल विचारलं, काय विचारलं? तर जर्नलची सुरुवात कुठून होणार? सेकंड स्टेप पासून. कुठून? जर्नल मध्ये अकाउंट्स प्रिपेअर करायचेत का? जर्नल मध्ये अकाउंट्स प्रिपेअर करायचे नाहीये, डायरेक्ट जर्नल एंट्रीज करायच्या. प्रॉफिटच्या ज्या जर्नल एंट्रीज असतील प्रॉफिटच्या करायच्या, लॉसच्या असतील लॉसच्या करायच्या. जर्नलचे सम नाही झाले, जर्नल होणार आहे आपलं. ठीक आहे, तर त्यावेळेस उत्तर द्यायचे. कळलं का? पुढे जाऊयात. प्रॉफिट लॉस कळलंय का? मग प्रॉफिट लॉस कळलंय. प्रॉफिट लॉस नंतर आपण प्रॉब्लेम मध्ये कुठे जातो? मला एकदा सांगा. सपोज खाली प्रॉब्लेम आहे हा. आता इथं काय दिलं होतं? इथं काहीच नाही दिलं. हा दिलाय जनरल रिझर्व दिलेला आहे. तर एकदा जनरल रिझर्व सेकंड स्टेप झाली. हा, त्यानंतर आपण कुठे गेलो? ऍडजस्टमेंट कडे. कुठं? ऍडजस्टमेंट कडे. तर ऍडजस्टमेंट कडे जाऊयात, ते लक्षात ठेवा. आता आपण स्टेप्स सॉल्व्ह करूयात. पुढे काय विचारलंय? रिव्हॅल्युएशन इन ऍसेट्स अँड म्हणजे चेंजेस इन ऍसेट्स अँड लायबिलिटीज. चेंजेस इन ऍसेट्स अँड लायबिलिटीज म्हणू शकतात. चेंजेस इन ऍसेट्स अँड लायबिलिटीज. त्याला पेन्सिल द्या. चला,
सोपं लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवताय? लक्ष देता. रिव्हॅल्युएशन ला दुसरं नाव काय आहे? बोला. अरे रिव्हॅल्युएशन ला दुसरं नाव काय आहे? वाह, हे उत्तर होतं. तर काय बोलत होता? चेंजेस इन ऍसेट्स अँड लायबिलिटीज, पी अँड एल ऍडजस्टमेंट. ठीक आहे, पी अँड एल लक्षात ठेवा, विसरू नका. पेपरला पी अँड एल ऍडजस्टमेंटच येतं मोस्टली, कळलं का? तर रिव्हॅल्युएशनला आपण बोलत जाऊ. रिव्हॅल्युएशनला दोन साइड कोणत्या असतात? डेबिट काय असते? डेबिट साइड असते. क्रेडिट साइड असते. ठीक आहे. हा, आता डेबिटला सगळे काय असतात? लॉस असतात. काय असतात? लॉस. आणि क्रेडिटला काय सापडणार? काय भेटणार आहे तुम्हाला? एवढं सिंपल, फक्त डोक्यात ठेवा. त्याच्यावरनं सगळं झेपल तुम्हाला. लॉस आणि प्रॉफिट वरनच आपण एंट्रीज क्रिएट करू. डेबिट साइडला काय असतं? क्रेडिट साइडला काय असतं? एवढं लक्षात राहील. तर असं मला सांगा, एखादी ऍसेट आहे. एखादी काय आहे? ऍसेट आहे. ऍसेटची व्हॅल्यू वाढली. ऍसेटची व्हॅल्यू काय झाली? अरे वाढली तर प्रॉफिट होतो का लॉस होतो? ऍसेट होती 20,000ची, ऍसेट कितीची झाली? 30,000ची. अरे मग 10,000चा प्रॉफिट झाला का लॉस झाला? प्रॉफिट झाला ना. काय झाला? प्रॉफिट झाला. तर तुम्ही प्रॉफिट रिव्हॅल्युएशनच्या कोणत्या साइडला रेकॉर्ड करता? कोणत्या साइडला रेकॉर्ड करता? मग रिव्हॅल्युएशनला तुम्ही काय दिलं? डेबिट दिलं का क्रेडिट दिलं? काय दिलं? मग व्हॅल्यू कशाची वाढली होती? व्हॅल्यू कशाची वाढली होती? तर एंट्री बोला. ऍसेटला काय देणार? डेबिट. मग एंट्री बोला. इफ इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ऍसेट. काय होती जर्नल एंट्री? ऍसेट अकाउंट डेबिट टू ऍसेट अकाउंट डेबिट टू. काही अवघड आहे मग लक्षात ठेवायला? नाही. सेम ऑपोजिट काय लक्षात ठेवायचंय? ऍसेटची व्हॅल्यू कमी झाली. ऍसेटची व्हॅल्यू काय झाली? अरे डिक्रीज झालं तर लॉस होतो ना. डिक्रीज झालं तर काय होणार? मग 10,000चा काय झालाय? तर लॉस कुठे रेकॉर्ड होतो? रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला का क्रेडिटला? डेबिटला रेकॉर्ड होतो. तर रिव्हॅल्युएशनला काय दिलं तुम्ही? डेबिट दिलं. काय दिलं? डेबिट दिलं. तर ऍसेट बद्दल बोलतोय ना आपण आता. तर ऍसेटला काय भेटणार? डेबिट का क्रेडिट? काय भेटणार? क्रेडिट. तर जर्नल एंट्री बोला. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू काही अवघड होतं? डिक्रीज आणि इन्क्रीज राहील का लक्षात? ऍसेट जर इन्क्रीज झाली तर ऍसेट टू रिव्हॅल्युएशन. ऍसेट इन्क्रीज झाली तर ऍसेट टू. ऍसेट डिक्रीज झाली तर रिव्हॅल्युएशन टू राहील लक्षात. जायचं पुढे. पुढे काय आहे? लायबिलिटी. काय आहे? लायबिलिटी. लायबिलिटी म्हणजे काय असतं? मिनिंग सांगा. लायबिलिटीचं मिनिंग काय असतं? हा, ज्या ज्या गोष्टी बिझनेसला पेबल्स असतात त्या कोणत्या साईडला दिसतात? लायबिलिटी साईडला. कोणत्या साईडला? लायबिलिटी साईडला दिसतात. मग लक्षात घ्या, लायबिलिटी इन्क्रीज झाली. लायबिलिटी काय झाली? इन्क्रीज झाली. म्हणजे आधी लायबिलिटी किती दिसत होती? 1,000. किती दिसत होती? अरे इन्क्रीज झाली 2,000 झाली. काय झालं? अरे मग 1,000 ने इन्क्रीज झाली. प्रॉफिट झाला का लॉस झाला? लायबिलिटी वाढली की प्रॉफिट होतो. चला, आपले नवीन शोध कार्य बसलेले आहेत. त्यांचं नाव काय आहे? पुष्कर. हा, नाव रेकॉर्ड तरी होईल का तुझं बुक्स मध्ये? असं अशी जर उत्तर दिली तर काय रे? हा, कुठेतरी भलत्याच बुक्स मध्ये सापडायचे आन्सर्स आपल्याला. ठीक आहे, जाऊयात पुढे. लायबिलिटी जर इन्क्रीज झाली, लायबिलिटी काय झाली? इन्क्रीज झाली, तर आपल्याला प्रॉफिट होतो का लॉस होतो? लॉस होतो. काय होणार आहे? अरे 1,000 रुपये खिशातनं जास्त जाणार आहेत ना. मग प्रॉफिट का लॉस? मग रिव्हॅल्युएशनला काय देणार? डेबिट का क्रेडिट? काय देणार? मग लायबिलिटीला काय देणार आहे तुम्ही? लायबिलिटीला काय देणार आहे? मग जर्नल एंट्री काय फॉर्म होती? रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू लायबिलिटी होती. कळलं? मग इफ इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी, जर्नल एंट्री काय करणार आहे? रिव्हॅल्युएशन टू लायबिलिटी. रिव्हॅल्युएशन टू. आणि डिक्रीज असेल, 2,000 द्यायचे होते. किती द्यायचे आता? 1,000. किती द्यायचे? अरे 1,000 रुपये काय झाले? खिशात राहिले ना. खिशात राहिले म्हणजे काय?
प्रॉफिट काय म्हणतात? प्रॉफिट म्हणतात. तर मला सांगा प्रॉफिट रिव्हॅल्युएशनच्या कोणत्या साईडला रेकॉर्ड होतो? क्रेडिट साईडला रेकॉर्ड होतो. तर रिव्हॅल्युएशनला काय देत आहे? क्रेडिट. मग त्या लायबिलिटीला काय देणार? लायबिलिटीला काय देणार? मग सिंपल जर्नल एंट्री काय झाली? लायबिलिटी अकाउंट टू लायबिलिटी टू. आता हे कळलं असेल. याच्या व्यतिरिक्त अजून काय सांगू याच्यात मला सांगा. हा काही नको. पोट भरलं तर पोट भरलं ना तर उत्तर पण पोट भरल्यासारखी द्यायची. हा कंजूसगिरी करायची नाही. हा एवढं नॉलेज जर चाललंय तुम्हाला, हा फक्त ते पोटात नाही डोक्यात गेलंय. हा तर ते फक्त वाटा परत काय बोलून वाटा. आणि मला कळलं का? ओरडून बोलला तरी चालेल पण बोलायला लागेल. कळलं का? अरे हो की नाही? याच्यात तरी येस ऑर नो बोला. येस. ठीक आहे. पुढे जाऊयात. रिव्हॅल्युएशन नंतर काय राहील आपलं? कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन. ही एंट्री 11वी पासून शिकत आलेला आहे. कुठून? 11वी पासून. हा 11वी नसेल शिकली 12वीत शिकलात. 12वीत पण शिकलाय फायनल अकाउंट्स मध्ये. हा 9th आता एनटीसी मध्ये पण शिकलाय. ठीक आहे. कॅपिटल सगळीकडेच आहे. तर कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन बाय न्यू पार्टनर. एखादा नवीन पार्टनर कॅपिटल आणतोय तर त्याची जर्नल एंट्री काय होती? आपल्याला पैसे भेटतायत तर कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट. पहिला रेकॉर्ड कुठं होणार? कॅश अकाउंटला. अरे पैसे येत आहेत ना. मग आपलं कॅश आणि बँकचं अकाउंट आहे का आपल्या बुक्स मध्ये? आहे ना. मग त्याला काय भेटणार? डेबिट. डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर. तर कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू जो पार्टनर कॉन्ट्रीब्यूट करतोय तो कोण असणार आहे? न्यू पार्टनर. टू न्यू पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. टू न्यू पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. जायचं पुढे. ह्यात काही जास्त दम नव्हता. तुम्हाला हे तर माहिती पाहिजे. कॅपिटल कॉन्ट्रीब्युशनची एंट्री राहील का लक्षात? बोला मग. एंट्री बोलायचंय. महत्वाचं काय माहिती? जर्नल पण येतं कधी कधी. पेपरला काय येतं? जर्नल येतं. म्हणून जर्नल एंट्रीज बोलणं गरजेचं आहे. बोला. कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन बाय न्यू पार्टनर एंट्री काय होती? पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट क्रेडिट. जाऊयात पुढे. महत्वाचं काय आहे आता आपलं? ट्रीटमेंट ऑफ काय आहे? ट्रीटमेंट ऑफ गुडविल आहे. तर त्याच्यात मिनिंग काय सांगितलंय? गुडविल मीन्स एक्स्ट्रा प्रीमियम ब्रॉड बाय न्यू पार्टनर. एक्स्ट्रा प्रीमियम ब्रॉड बाय new partner. There are two methods of recording goodwill in the books of accounts while admitting the new partner in the existing partnership. मेथड किती आहेत? मेथड किती आहेत? ती थर्ड स्टेप एक्स्ट्रा आहे. थर्ड स्टेप काय आहे? एक्स्ट्रा आहे. पण मेथड ओरिजिनल मेथड किती आहेत? त्या मेथडची नावं बोला. दुसरी मेथड नाही माहिती. पहिली मेथड दिसतीये तेवढंच नाव बोला. काय? एक्स्ट्रा प्रीमियम मेथड. एक्स्ट्रा. आता एक्स्ट्रा प्रीमियम मेथड मध्ये काय होतं? अंडर धिस मेथड इनकमिंग पार्टनर. इनकमिंग म्हणजे कोण? न्यू पार्टनर म्हणू शकता. इनकमिंग कळणार नाही तुम्हाला. ते तुम्हाला फक्त कॉल्स बद्दल माहित असेल. इनकमिंग म्हणजे आउटगोईंग ते पण नसेल माहिती. इनकमिंग कॉल्स म्हणजे काय? तुम्हाला कॉल येतोय का जातोय? हे बरोबर माहितीये रे. इथं तुम्हाला इनकमिंग शब्द माहित नाही. आउटगोईंग म्हणजे काय? तुम्ही करताय का समोरच्याचा येतोय? हा मोबाईल. अरे बास. एवढंच राहिलं होतं. हा आता मी जर तुला कालचं कॅपिटल ऍडजस्टमेंट विचारलं ते सांगता येणार आहे का? नाही. हे बघा चेक करा. फरक काही नसतो. रोड टू सक्सेस आणि फेल्युअर मध्ये फरक काय नसतो. तो आता फेल्युअर पाशी आहे. त्यांनी लक्षात काय ठेवलं? फालतूपणा कसा करायचा ते लक्षात ठेवलं का? आणि कॉन्टेंट जो क्वालिटी कॉन्टेंट आहे तो कशात भेटणार आपल्याला? सक्सेस मध्ये भेटेल ना. कशात भेटेल? सक्सेस मध्ये भेटायचंय तर आपल्याला कॉन्टेंट कसला लक्षात ठेवायचं? फालतू का चांगला? हा चांगला ना. मग बोलायचा पण कोणता कॉन्टेंट आहे? चांगला. फालतू कॉन्टेंट असं बोलून किती वेळासाठी हसलात तुम्ही? हा 2 सेकंड बस. त्यांनी काय मजा आली? काय नाही. काही नाही आली. ठीक आहे. जोक असावेत पण जरा क्वालिटी पण असावेत रे. चला पुढे जाऊयात. अंडर दिस मेथड लक्षात काय ठेवायचंय? एक्स्ट्रा प्रीमियम मेथड मध्ये नवीन पार्टनर गुडविल कशामध्ये आणणारे? कॅश मध्ये. नवीन पार्टनर गुडविल कशामध्ये आणणारे?
कॅश मध्ये आणणार आहे, कंपल्सरी लक्षात ठेवायचंय. ही ब्रिंग्स हिज शेअर, ही काय म्हटलंय, ब्रिंग्स हिज प्रपोर्शनेट शेअर ऑफ गुडविल इन, काय म्हटलंय, कंपल्सरी लक्षात ठेवायचं, इन कॅश. गुडविल कशात आणतोय, कॅश मध्ये आणतोय. तर आपल्याला 2 जर्नल एंट्रीज करायला लागतात. ते काय होतं आणि लगेच रिटेन होतं. काय होतं, कोण रिटेन करतं, ओल्ड पार्टनर्स रिटेन करतात किंवा काय करतात, विड्रॉ पण करतात. रिटेन करतात किंवा विड्रॉ. विड्रॉचा कंपल्सरी लक्षात ठेवा, इन फॉर्म ऑफ कॅश. तिथं लिहा, विड्रॉ कशात करतात, इन फॉर्म ऑफ, अरे कॅश म्हणजे गुडविल आहे ना, स्वतःकडं घेतायत, इन फॉर्म ऑफ कशात, कॅश मध्ये. गुडविलची व्हॅल्यू आहे का, इन टर्म्स ऑफ काय, मॉनिटरी आहे ना, टर्म्स ऑफ काय आहे, मॉनिटरी. तर गुडविलची किंमत ते विड्रॉ करतायत बिझनेस मध्ये. पुढे जाऊयात. ते न्यूला परत न्यू करा, तुम्ही केला असेल, मी करतो. चालूच नाही केला, आधीच रडायला चालू. काय असतं म्हणजे ते लहान बाळाला आपण असं नुसतंच लांब हात दाखवला तर त्याच्यात आधी तू चालू शिकतो, रील बघायला लागलो नाही का, ते काय. चला पुढे जाऊया. काय आता सिंपल लक्षात ठेवा, जेव्हा, लक्षात द्या, जेव्हा आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं असतं नवीन पार्टनर गुडविल कशामध्ये आणतोय, कॅश मध्ये आणतोय, हे रिटेन दिलेलं नसतं पुढे. हा, फक्त सांगितलं नवीन पार्टनरने गुडविल कशात आणलं, कॅश मध्ये. कंपल्सरी लक्षात ठेवायचे 2 जर्नल एंट्रीज होणार आहेत. किती जर्नल एंट्रीज, 2. कोणत्या कोणत्या, कॅश टू गुडविल. अरे गुडविल आणलं ना कॅश मध्ये, गुडविल आणलंय का कॅश मध्ये, तर कॅशच्या डेबिटला आणि गुडविलच्या, जर्नल एंट्री बोला, कॅश टू गुडविल, गुडविल टू ओल्ड पार्टनर. इथं रेशोचा काही संबंध असतो का, रेशोचा काही संबंध असतो का, नाही. कॅश टू गुडविल, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. पुढे जाऊयात. लगेच ते काय करायचंय आपल्याला, रिटेन करायचंय. बिझनेस मध्ये काय करायचंय, रिटेन कोण करतं, ओल्ड पार्टनर्स रिटेन करतं. कोण करतं, ओल्ड पार्टनर्स. एंट्री सोपी आहे, गुडविल टू, गुडविल टू ओल्ड पार्टनर, अरे गुडविल टू ओल्ड पार्टनर्स, कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट, इन देअर, कंपल्सरी लक्षात ठेवायचंय. तुम्हाला लक्षात काय राहिलं पाहिजे, अरे गुडविल कॅश मध्ये आणले, इथं रेशो आला तर कोणता येणार आहे, सॅक्रिफाईस रेशो. कोणता रेशो, सॅक्रिफाईस रेशो. तर सॅक्रिफाईस रेशो कसा येतो, हा कसा येतो, सॅक्रिफाईस रेशोचा फॉर्म्युला सांगा, ओल्ड रेशो मायनस, ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. माहितीये, ठीक आहे, एवढं माहितीये, इज इक्वल टू सॅक्रिफाईस रेशो. आता कॅल्क्युलेशन आपण नंतरच्या पिरियड मध्ये जाऊयात बघायला. पुढे मला आता तरी बोला की पहिल्या एंट्रीज काय होतात, 2 कंपल्सरी एंट्रीज कळणार आहेत. आपल्याला फक्त सांगितलं की नवीन पार्टनरने गुडविल कॅश मध्ये आणलंय, कशामध्ये आणलंय, कॅश मध्ये. तर 2 जर्नल एंट्रीज होणार आहेत, एवढं लक्षातच राहिलं पाहिजे. काय काय, कॅश टू गुडविल टू इन देअर, इन देअर सॅक्रिफाईस रेशो. राहील लक्षात, लक्षात राहील का. पुढे चला. पुढे काय म्हटलंय, एक कंडिशन वाढती. काय वाढती, फक्त गुडविल काय केलंय, विड्रॉ केलंय. स्पेसिफिक शब्द येतो, विड्रॉ केलंय. विड्रॉ हा शब्द तुम्हाला सापडणारच. तर काय सांगितलंय आपल्याला, नवीन पार्टनरने गुडविल कशात आणलं, अरे बोला, नवीन पार्टनरने गुडविल कशात आणलं, आणि ते काय केलंय, रिटेन नाही, रिटेन पण केलं. त्याच्या पुढे बोला, काय केलं, काय केलं, लक्षात ठेवायचं. विड्रॉ मध्ये ना पहिल्या 2 जर्नल एंट्रीज त्याच होणार आहेत. काय होणार आहेत, बोला, या 2 एंट्रीज होणारच आहेत, या 2 एंट्रीज होणारच आहेत. कॅश टू गुडविल, गुडविल टू, आता फक्त विड्रॉ केलं. काय केलं, मी काय बोललो, गुडविलची व्हॅल्यू विड्रॉ केली, पैसे विड्रॉ केले ना, म्हणजे काय केलं, विड्रॉ. आणि कोणी केलं ते, ओल्ड पार्टनर्सनी. कोणी केलं, अरे कॅश विड्रॉ केले म्हणजे बिझनेस मध्ये कॅश आली का गेली, विड्रॉ केली म्हणजे पैसे आले का गेले, गेले ना. मग कॅशला डेबिट का क्रेडिट, क्रेडिट ना. मग डेबिट कोणाला, कोणी विड्रॉ केलंय. मग एंट्री बोला, ओल्ड पार्टनर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक. विड्रॉ मध्ये कुठं गुडविल दिसतंय का, विड्रॉ मध्ये कुठं गुडविल दिसतंय का,
विड्रॉ कोणी केलंय, पण पार्टनर्सने केलंय त्यांची नावं दिसतायत. ओल्ड पार्टनर्सने विड्रॉ केली त्यांची नावं दिसतायत. आणि आपण विड्रॉ कशात केलं, इन फॉर्म ऑफ कॅश केलंय, तर कॅशच्या क्रेडिटला, कॅशच्या जर्नल एंट्री राहील लक्षात. तर मला सांगा, आपण एक्स्ट्रा प्रीमियम मेथड मध्ये काय शिकलो, की नवीन पार्टनर गुडविल कशात आणतो, कॅश मध्ये. जर आपल्याला विड्रॉ सांगितलंच नाहीये तर 2 एंट्रीज होणार आहेत. काय बोला, गुडविल टू इन देअर राहील लक्षात. आणि त्यानंतर इफ विड्रॉ पण सांगितलंय अँड इट इज विड्रॉन, तर काय एंट्रीज होणार, टू कॅश ऑब्लिक. हे पहिल्या 2 एंट्रीज पण करायचे, त्या पण बोला ना, मध्ये शॉर्टकट मारता का, बोला. बँक टू, त्यानंतर गुडविल टू ओल्ड पार्टनर्स इन देअर सॅक्रिफाईस रेशो. पुढे काय सांगितलंय, आणि विड्रॉ ची एंट्री बोला आता, ओल्ड पार्टनर्स टू कॅश ऑब्लिक बँक. राहील लक्षात. पुढे जायचंय आता, पुढे काय करायचंय, आणि ते न्यू पार्टनर जेव्हा प्रायव्हेट मध्ये आणतो, तर ते प्रायव्हेट मध्ये झाले, बुक्स मध्ये रेकॉर्ड होईल का, नाही, बुक्स मध्ये रेकॉर्ड होणार नाही. ठीक आहे, जायचं पुढे. सेकंड मेथड काय असणार आहे, व्हॅल्युएशन मेथड. सेकंड मेथड काय असणार आहे, व्हॅल्युएशन मेथड. व्हॅल्युएशन मेथड मध्ये काय लक्षात ठेवायचंय, नवीन पार्टनर गुडविल आणतोय का, नवीन पार्टनर गुडविल कॅश मध्ये आणतोय का, नाही. जुने पार्टनर काय करतायत, ओल्ड पार्टनर्स काय करतात, क्रिएट किंवा काय करतात, रेज करतात. म्हणजे गुडविल अकाउंट कोण ओपन करताय, ओल्ड पार्टनर्स. कोण ओपन करताय, अरे ओपन करताय, तर तेव्हा एंट्री काय होणार, जेव्हा काय सांगितलं आपल्याला, फक्त वेन द न्यू पार्टनर डज नॉट ब्रिंग्स हिज शेअर इन गुडविल इन कॅश अँड इट इज रेज्ड इन द बुक्स. काय म्हटलंय, रेज्ड इन द ऍसेटचा बॅलन्स काय असतो, ऍसेटचा बॅलन्स काय असतो, आणि रेज कोण करतंय आता, त्या ऍसेटचा बॅलन्स डेबिट, तर त्या ऍसेटला डेबिट, गुडविलला काय देणार, आणि रेज कोण करतोय, ओल्ड पार्टनर्स. एंट्री काय होतीये, गुडविल अकाउंट टू, परत एकदा बोला, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑब्लिक करंट अकाउंट पण म्हणू शकता. पण लक्ष द्या, इथं नवीन पार्टनरचा काय संबंध होता, रेस कोण करतंय, गुडविल. मग रेशो पण काय राहणार कंपल्सरी, लक्षात ठेवा. परत एकदा, जेव्हा आपण गुडविल बुक्स मध्ये रेस करतोय, तेव्हा एंट्री काय होणार, गुडविल टू, बोला, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स इन देअर रेज करताना ओल्ड रेशो, आणि जर कॅश मध्ये आणलं तर सॅक्रिफाईस रेशो. रेज करताना ओल्ड रेशो आणि कॅश मध्ये आणताना सॅक्रिफाईस रेशो, राहील लक्षात. आणि रेस करताना फक्त रेस केला असं सांगितलं, तर तेव्हा जर्नल एंट्री काय होती, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स इन देअर ओल्ड रेशो, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स इन देअर, राहील लक्षात. अरे हो की नाही, जाऊयात पुढे. तुम्हाला एक नोट तिथं महत्वाची काय लक्षात ठेवायची, अरे गुडविल फक्त डेबिटलाच दिसतंय ना, गुडविल कुठे दिसतंय, मग ह्या केस मध्ये गुडविल कोणत्या साइडला दिसणार, बॅलन्स शीटच्या बुक्स मध्ये ते क्लोज होणार नाहीये. गुडविल विल अपीअर इन द बॅलन्स शीट. म्हणजे एवढं लक्षात ठेवायचंय, जर फक्त रेस केलं, काय केलं फक्त, तर एवढं लक्षात ठेवायचंय, गुडविल कुठे दिसणार, बॅलन्स शीटच्या, लगेच ती स्टेप आली की लगेच लक्षात आलं पाहिजे कुठे दिसणार आहे गुडविल, बॅलन्स शीटच्या. पुढे जाऊयात. गुडविल काय केलं, रेज आणि राईट ऑफ केलं. गुडविल काय केलं, रेज आणि राईट ऑफ केलं. रेजची एंट्री बोला, माहितीये तुम्हाला, गुडविल टू, बोला, रेशो सकट बोलायची, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स इन देअर, ठीक आहे, एवढं लक्षात राहील. पुढे अजून लक्षात काय आणायचंय, राईट ऑफ केलं. काय केलं, अरे रेस करताना रेस कोणी केलं, ओल्ड पार्टनर्सने. रेस कोणी केलं, पण राईट ऑफ आहे ना, काय राईट ऑफ सगळ्यांमध्ये होणार, राईट ऑफ कोणामध्ये होणार, मग तिथं काय येणार, सगळ्यांमध्ये म्हणजे काय येणार, ऑल.
सगळ्यांमध्ये म्हणजे काय येणार आणि राईट ऑफ करताय त्या ऍसेटला जाणार क्रेडिट आणि पार्टनर्स राईट ऑफ कोण करताय पार्टनर्स तर त्यांना जाणार तर जर्नल एंट्री काय होती सगळे म्हटल्यावर काय ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टू राईट ऑफ काय होतंय गुडविल परत एकदा एंट्री बोला काय सॉरी ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट आता इथं रेशो माहित पाहिजे कोणता तिघांना एकच रेशो आहे आपल्या बुक्स मध्ये कोणता न्यू रेशो कोणता रेशो तिघांना कोणता रेशो असतो फक्त बुक्स मध्ये न्यू रेशो ना बरोबर का मग इन देअर काय असणार न्यू रेशो आणि लास्ट आपली ही स्टेप तर दोनच आहेत एक्स्ट्रा प्रीमियम आणि व्हॅल्युएशन थर्ड केस काय आहे आपलं बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला जर गुडविल दिसत असेल बॅलन्स शीटच्या काय ऍसेट साइडला गुडविल दिसत म्हणजे कोणती बॅलन्स शीट ओल्ड का न्यू कोणती बॅलन्स शीट ओल्ड बॅलन्स शीटच्या कोणत्या साइडला ऍसेट साइडला दिसत असेल कोणत्या साइडला ऍसेट साइडला दिसत असेल तर तुम्हाला फक्त काय करायचंय गुडविल इन्क्रीज झालं तर काय एंट्री होणार गुडविल डिक्रीज झालं तर काय एंट्री होणार आता इन्क्रीज डिक्रीज कसं ठरवायचं ओल्ड बॅलन्स शीट ऍसेट साइडला 10,000 किंमत दिली ऍडजस्टमेंट मध्ये 15,000 गुडविल वाढलंय का कमी झालंय वाढलंय का कमी झालंय मग इफ इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ऍसेट तर गुडविल टू रिव्हॅल्युएशन म्हणू शकता किंवा पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट म्हणू शकता ऍसेटचा बॅलन्स काय असतो ऍसेटचा बॅलन्स काय असतो तर वाढलं तर परत त्याला काय देणार मग ऍसेट टू म्हणजे गुडविल टू रिव्हॅल्युएशन किंवा पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट आणि कमी झालं तर काय लिहिणार रिव्हॅल्युएशन ऑब्लिक पार्टनर्स कॅपिटल टू याच्यात काय जास्त लक्षात ठेवण्यासारखं आहे हे आलं तर सर्वात सोपं काम असतं आपलं ही स्टेप आली ना तर सर्वात सोपं काम आहे कळलं का अरे हितपर्यंत कळलंय का आता हे प्रॉफिट लॉस परत एक्सप्लेन करत बसू का अच्छा पॅकिंग द बॅग चालू झालं का प्रॉब्लेम संपलाय का नाही ना अजून नाही संपला कंटाळा आला उत्तर नाही असू शकत जर तू उद्या उत्तर दिली नाहीत तर मी कंटाळा करणार तुम्हाला शिकवायला मी काय करणार कंटाळा करणार मी तुमच्या क्वेरीज ऐकणार आहे का नाही ऐकणार का आज मी अख्खं एक लेक्चर परत का डेडिकेट केलं कॉन्सेप्ट क्लिअरिटीसाठी व्हिडिओ आलेली आहे ऑलरेडी व्हिडिओचं काही नाहीये थेरीचं लेक्चर अपलोडेड आहे ऑलरेडी चेक कर तेच पुढे जाऊयात आता तुम्हाला फक्त लक्ष द्या छोटस लक्ष द्या जास्त काहीच नाहीये वाटतंय तुम्हाला फक्त एवढं एकच लक्षात ठेवायचं ऍसेट आहे का ऍसेट हे फक्त ऍसेट बद्दल आहे कोणाबद्दल आहे ऍसेट बद्दल आहे लक्ष द्या ऍसेट जर विकली तर एंट्रीज काय काय होतात ऍसेट जर विकली तर एंट्रीज काय काय होतात त्याच्यात स्टेप आहे ऍट बुक व्हॅल्यू आहे ऍट लेस दॅन बुक व्हॅल्यू आहे ऍट मोर दॅन बुक व्हॅल्यू आहे आता ऍट बुक व्हॅल्यू म्हणजे अर्थ काय असतो 10,000ची ऍसेट 10,000ला विकली 10,000ची ऍसेट प्रॉफिट लॉस झाला का ऍसेट विकली तर ऍसेटला डेबिट देता का क्रेडिट देता ऍसेट गेली आपल्या बुक्स मधनं जाताना दाखवायची आहे ना ऍसेटला काय देणार तुम्ही क्रेडिट देणार जर ती पार्टनरने नेली असेल किंवा कॅश वरती सोल्ड केली असेल काय पार्टनरने नेली असेल किंवा कॅश वरती तर ह्या दोघांना काय भेटणार डेबिट या दोघांना काय भेटणार मी फर्निचर विकलं मला पैसे येणार आहेत का जाणार आहेत मग कॅश काय झाली माझ्यासाठी अरे डेबिट झाली डेबिट झाली तर कॅश अकाउंट डेबिट टू ऍसेट अकाउंट कॅश टू किंवा एखाद्या पार्टनरने नेली तर पार्टनर टू त्या पार्टनरच्या डेबिटला आणि ऍसेटच्या क्रेडिटला तर नाही देऊ शकत पण ऍसेट सोल्ड केली म्हणून दाखवू शकता तर सिंपल जर्नल एंट्री काय होती ऍसेट सोल्ड केली ऍट बुक व्हॅल्यू सिंपल जर्नल एंट्री बोला कॅश ऑब्लिक पार्टनर्स कॅपिटल डेबिट टू ऍसेट अकाउंट आता फक्त लक्षात ठेवा लेस दॅन बुक व्हॅल्यू म्हणजे ऍसेटची किंमत आहे 10,000 कितीला विकली 8,000ला 2,000चा काय झाला लॉस तुम्ही तुमच्या बुक्स मध्ये कोणत्या साईडला रेकॉर्ड करता आणि कोणत्या अकाउंटला
कोणत्या अकाउंटला पहिली गोष्ट रिव्हॅल्युएशनला रेकॉर्ड करता, रिव्हॅल्युएशनच्या मग फक्त एवढं एक अकाउंट ऍड करायचंय. लॉस झाला तर फक्त एक अकाउंट काय करणार ऍड करणार, बाकी वरचीच एंट्री काय ऍसेट सोल्ड केली तर काय एंट्री होती कॅश ऑब्लिक पार्टनर्स कॅपिटल टू ऍसेट, आणि आता लॉस झाला तर काय ऍड होणार आहे डेबिट ऍड होणार आहे. तर एंट्री बोला कॅश टू रिव्हॅल्युएशन आहे, रिव्हॅल्युएशनला डेबिट आहे कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट, अजून एक रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू टू ऍसेट अकाउंट राहील लक्षात. आणि प्रॉफिट झाला तर रिव्हॅल्युएशन कुठे जाणार डेबिटचं कुठे जाणार आणि आहे तीच एंट्री करणार का, अरे राहील का लक्षात. सेम सांगतो लायबिलिटीचं पण तसंच आहे, लायबिलिटीचं पण काही अवघड नाहीये. लायबिलिटीचा बॅलन्स काय असतो मला सांगा क्रेडिट असतो, आणि लायबिलिटी पे केली तर लायबिलिटीला आपण काय देणार लायबिलिटी पे केली, अरे ऑपोजिट कॅन्सल होतात माहिती ना, पहिलं क्रेडिट आलं होतं तर आता काय करणार कॅन्सल करण्यासाठी डेबिट देणार ना, पैसे दिलेत कोणी तर लायबिलिटीला काय देणार डेबिट देणार, आणि बुक व्हॅल्यू वरती लायबिलिटी कोणी पे केली असेल तर लायबिलिटी टू कॅश किंवा लायबिलिटी पार्टनरने लिहिली असेल तर लायबिलिटी टू पार्टनर्स राहील लक्षात. आणि लायबिलिटी जर काय केलं कमी लायबिलिटी लिहिली लॉस झाला तर रिव्हॅल्युएशनला काय भेटणार आहे परत काय भेटणार आहे डेबिट भेटणार आहे, आणि प्रॉफिट झाला लायबिलिटी त्यांनी जास्त पैशांनी पे ऑफ केली तर काय होणार आहे लायबिलिटीला काय होणार आहे. अच्छा मी लेस दॅन आणि बुक ते लेस दॅन आणि प्रॉफिट तुम्हाला इथं वेगळं वेगळं दिसलं म्हणून तुम्ही बोलला नाही का. पे किती करायची होती 10,000 पे करायची होती, पण समोरचा काय म्हटला 8,000 पे कर, किती कर 8,000, अरे मग कमी कमी पे करावे लागले ना, प्रॉफिट झाला का लॉस झाला काय झाला. मग रिव्हॅल्युएशन कोणत्या साईडला डेबिट का क्रेडिट, आणि सेम पुढे बोला जर मोर दॅन बुक व्हॅल्यू असेल तर रिव्हॅल्युएशन कोणत्या साईडला राहील लक्षात. आता ते पार्टनरचं प्रॉफिट लॉस कसा कॅल्क्युलेट करतात हे तुम्हाला माहिती आहे, रिव्हॅल्युएशनचा केला ना कॅल्क्युलेट, रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज नाही केलं तुम्ही, रिव्हॅल्युएशनची डेबिट साइड कोणती असती लॉस का प्रॉफिट लॉस असते, आणि क्रेडिट साइड कोणती असती प्रॉफिट असते. क्रेडिट साइड कोणती असती प्रॉफिट असती. तर मला सांगा डेबिट साइड मोठी आली तर काय होणार आहे तुम्हाला लॉस का प्रॉफिट लॉस होणार आहे, आणि क्रेडिट साइड मोठी आली तर प्रॉफिट होणार आहे. तर आता त्यावरनं तुम्ही एंट्री सांगू शकता. प्रॉफिट आला तर रिव्हॅल्युएशनला काय कोणती साइड मोठी आहे क्रेडिट का डेबिट क्रेडिट साइड मोठी आहे ना, पार्टनर्सला भेटणार आहे का द्यावा लागणार आहे भेटणार आहे, तर पार्टनर्सच्या आणि रिव्हॅल्युएशनच्या तर प्रॉफिटची जर्नल एंट्री बोला रिव्हॅल्युएशन अकाउंट टू, तुम्ही कॅल्क्युलेशन कोणत्या साईडला करता सगळं डेबिट का क्रेडिटला, रिव्हॅल्युएशनला जर प्रॉफिट असेल तर कॅल्क्युलेशन क्रेडिटलाच करतात का कोणत्या साईडला करता, मग सांगता आलं पाहिजे रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स, पण स्पेसिफिक बोलायचे कोणते पार्टनर्स ओल्ड पार्टनर्स राहतील राहील लक्षात. पुढे जाऊया लॉस असेल तर एंट्री बोला प्रॉफिट अँड लॉस टू रिव्हॅल्युएशन पार्टनर्स कॅपिटल टू राहील लक्षात. पार्टनर्स कॅपिटलच्या कोणत्या साईडला दाखवणार डेबिट साईडला, आणि रिव्हॅल्युएशनच्या कोणत्या साईडला असेल हे तुम्ही वर्किंग करता गेले 5 प्रॉब्लेम मध्ये बरोबर का हो की नाही. आणि काल महत्वाचं आलं काय कॅपिटल ऍडजस्टमेंट, जिथं सगळ्यांच्या डोक्यावरती काय वाजले होते राऊंड 12 क्लॉक बरोबर का, हा बरोबर ना, नव्हते वाजले राऊंड क्लॉक 12 नव्हते वाजले का, नाही रे थोडासा डेकोरम मेंटेन ठेवायला लागतो. आता तू विचारशील डेकोरम म्हणजे काय, त्यासाठी गुगल सर्च करते नाही सांगू शकत, ठीक आहे हा ठीक आहे. महत्वाचं आहे पेपर मध्ये येतं, आणि पेपर मध्ये आलं तर कंपल्सरी लक्षात ठेवायचं वेटेज असतं, अख्खं या ऍडजस्टमेंटला काय असतं वेटेज असतं.
तर आपण काल आहेत ना, मी तुम्हाला फक्त कॅश मध्ये सांगितलं. दोन टाइप्स असतात कॅपिटल ऍडजस्टमेंटचे आहेत ना, दोन टाइप्स असतात. एक तर कॅश मध्ये करावी लागते किंवा लोन मध्ये. कशा कशात बोललो? एक तर कॅश किंवा बोला कॅश किंवा कॅश मध्ये असेल तर कंपल्सरी लक्षात ठेवायचं कॅश अकाउंट बंद करू शकत नाही. आणि लोन अकाउंट मध्ये जर असेल ना तर कॅश बंद केले तरी चालतं. जे लोन अकाउंटला बॅलन्स ट्रान्सफर होतो का ते एकतर ऍसेटला जाईल किंवा लायबिलिटीला जाईल. कुठं कुठं जाईल? ऍसेट किंवा. आता असं का एखाद्याचं सरप्लस पण येऊ शकतो किंवा डेफिसिट पण येऊ शकतो. त्याच्यावरनं ठरल ना त्याला लोन आपल्याला द्यायचंय का त्याला आणावं लागतंय. बरोबर का? मग लोन अकाउंटला दोन कंडिशन्स काय असतील? कॅपिटल ऍडजस्टमेंट कशात असेल? कॅश मध्ये आणि कॅश मध्ये आणि. आता लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा कॅपिटल ऍडजस्टमेंट येते कॅश मध्ये असेल तर कॅश अकाउंट आपण क्लोज करू शकतो का? कॅश अकाउंट क्लोज करू शकतो का? नाही करू शकत. आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागेल? एक वर्किंग नोट करावी लागेल. त्यासाठी आपल्याला बेस घ्यायचा आहे. काय करायचं आहे? कोणाचा बेस घेतो आपण? न्यू पार्टनर. कोणाचा बेस घ्यायचा आहे? न्यू पार्टनरचा बेस घ्यायचा आहे. न्यू पार्टनरचा काय घ्यायचा आहे? बेस घ्यायचा आहे. आणि तो जेवढं कॅपिटल आणतोय ते घ्यायचंय. तो जेवढं कॅपिटल आणतोय आणि त्याच्यावरनं आपल्याला आता तो दोन्हीकडे कॉमन घ्यायचा. ओल्ड पार्टनर सोबत काय करायचंय? त्याला कॉमन घ्यायचंय. मग मला सांगा न्यू पार्टनरचा न्यू रेशो काय होता? 2 होता. तेव्हा त्यांनी कॅपिटल किती आणलं? सपोज 10,000. किती आणलं? 10,000. आणि ओल्ड पार्टनरचा रेशो 1 आहे. किती आहे? 1 आहे. तर त्याचं कॅपिटल किती असेल? त्याचं कॅपिटल किती असेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन येईल ना कॅल्क्युलेट करता? अरे येईल का? तर याचा आन्सर 5,000 येईल. आता तुम्ही विचारू नका कसं. 10,000 इंटू 1 केलं तर 10,000 आलं. डिवाइड बाय 2 केलं तर डिवाइड बाय 2 केलं 10,000 तर किती येतं? 5,000 येतं ना? हा मिरेकल म्हणा त्याला. हा चला पुढे जाऊयात. आता आपण हे का करतोय? आपण कॅपिटल ऍडजस्टमेंट मध्ये कंपल्सरी लक्षात ठेवायचं आपल्याला पहिल्यांदा कॅपिटल बॅलन्सेस फाइंड आउट करायचे. काय करायचंय? पहिल्यांदा कॅपिटल बॅलन्सेस फाइंड आउट करायचे आहेत. कॅपिटल बॅलन्सेस कुठे लिहिणार? डायरेक्ट पार्टनरच्या डेबिटला टू बॅलन्स कॅरी डाऊन लिहून टाकणार. आणि दुसरं कुठं? बॅलन्स शीटच्या ऍसेटला. कॅपिटल बॅलन्सेस बॅलन्स शीटच्या ऍसेटला लिहितो. कुठं लिहितात? कुठं लिहितात? लायबिलिटीला लिहितो. तेवढं तरी लक्षात राहील का? कॅपिटल बॅलन्सेस लिहिले लायबिलिटीला. त्यानंतर आपल्याला काय करायचंय? कॅश मध्ये विचारलीये तर चेक करायचं सरप्लस आहे का डेफिसिट आहे. सरप्लस आहे का? सरप्लस म्हणजे काय असेल? आपल्याला कॅश त्याला द्यायची आहे. आणि डेफिसिट असेल तर समोरच्याला कॅश आणायची आहे. समोरच्याला काय आणायची आहे? आणायची आहे. जर कॅश द्यायची आहे तर जर्नल एंट्री काय होती? अरे कॅश द्यायची आहे तर जर्नल सरप्लस असेल तर जर्नल एंट्री काय होणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. आणि कॅश जातीये तर टू कॅश अब्लिक बँक अकाउंट. आणि डेफिसिट हे समोरचा कॅश आणतोय तर कॅश रिसीव्ह झाली. कॅश अब्लिक बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि सर्वात सोपं असतं लोनचं. सर्वात काय सोपं असतं? लोनचं. लोन असेल तर कॅशच्या ऐवजी काय लिहायचंय? टू लोन अकाउंट. जिथं जिथं कॅश आलंय पार्टनर्स सरप्लस असेल तर पार्टनर्स कॅपिटल टू लोन अकाउंट. आणि डेफिसिट असेल तर लोन अकाउंट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. लोन अकाउंट टू पार्टनर कॅपिटल अकाउंट. राहील लक्षात? आता लोन कुठे जातं? डेबिटचं लोन असेल तर कुठे जाणार? कॅश आणावं लागतंय. बोला कॅश आणावं लागतंय तर लायबिलिटीला जाणार आहे. आणि त्याला कॅश द्यावी लागते तर ऍसेटला. अरे खर्च इन्कम द्यायचा भेटायचा राहिलाय किंवा हे तर सॉरी ऑपोजिट बोला मी चुकलो थोडस. हा ऑपोजिट बोला. पैसे भेटायचे राहिले तर कुठे दिसतात? आणि पैसे द्यायचे राहिले तर लायबिलिटीला. बिझनेसच्या हिशोबाने बोलायचं बोललो रे मी. पार्टनर्सच्या हिशोबाने बोललो. बिझनेसच्या हिशोबाने काय? पैसे द्यायचे असेल तर लायबिलिटीला. आणि भेटायचे असतील तर राहील लक्षात? जर उद्यापासून केलं सॅक्रिफाईसचं ओल्डचं सॅक्रिफाईस हा तर पर वर्ड असेल फाईन. पर ठेवूयात आपण. त्याशिवाय तुम्ही एकदम डेडिकेशननी नाही करणार. डेडिकेशननी करायचंय तर वाचावं लागेल, अभ्यास करावा लागेल. तर स्टेप्स वगैरे सगळं एक्सप्लेन केलंय. अरे केलंय का?
तर ठीक आहे, आजसाठी एवढंच. बाकी आपण उद्या कंटिन्यू करू.